रेडी स्टार्ट. कर्नाटकमध्ये महिलांच्या खात्यावर थेट रक्कम जमा करणारी योजना किंवा मध्य प्रदेशातील लाडली बहन योजनेने अनुक्रमे काँग्रेस व भारतीय जनता पक्षाला त्या राज्यांमध्ये सत्ता मिळवून दिली. मग तोच उद्देश नजरेसमोर ठेवून महाराष्ट्रातील महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली. त्या योजनेला लागणारे साधारणपणे 45 कोटी रुपये कसे उभे करायचे असा प्रश्न कथितरित्या राज्याच्या वित्त मंत्रालयातील काही अधिकाऱ्यांना पडला. त्या कारणाने ही महत्त्वाकांक्षी योजना सध्या उलटसुलट चर्चेच्या भोवऱ्यात हेलकावे खाऊ लागली. मुळात असा आक्षेप नव्हताच असा खुलासा नंतर सत्ताधारी नेत्यांनी केला. असो, तथापि महाराष्ट्रावर कर्जाचा बोजा 8 लाख कोटीवर गेला हे त्यातील वास्तव आहे. अशा वेळी केवळ मतांच्या राजकारणासाठी अशी लोकप्रिय घोषणा करावी का हा प्रश्न चर्चेत आला. आता महाराष्ट्रावरील हे कर्ज किरकोळ वाटावे असा देशपातळीवरील कर्जाचा आकडा समोर आला आहे. देशाचे वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी संसदेत दिलेल्या लेखी उत्तरानुसार चालू आर्थिक वर्षाच्या अखेरीस म्हणजे मार्च 2025 पर्यंत 145 कोटी लोकसंख्येच्या आपल्या देशावरील कर्जाचा बोजा 185 लाख कोटी रुपयावर पोहोचलेला आहे. हा आकडा मार्च 2024 अखेर 171.78 लाख कोटी इतका होता. हे कर्ज देशाची एकूण संपत्ती म्हणजे GDPच्या 58.2% इतका आहे. सध्याच्या रुपया आणि डॉलर यातील विनिमय दर व अन्य बाबी विचारात घेता नवे कर्ज न घेता देखील ही रक्कम आर्थिक वर्षाच्या अखेरीस साधारणपणे 14 लाख कोटींनी वाढेल. तेव्हा त्याचे GDPशी प्रमाण 56.8% होईल. कर्जाची रक्कम वाढेल परंतु त्याची GDPशी असलेली टक्केवारी कमी होईल. हे कसे? तर या दरम्यान GDPमध्ये वाढ होईल व त्यामुळे टक्केवारी कमी होईल. देशावरील कर्जाच्या या बोजाचा विचार करता महाराष्ट्रातील एका योजनेशी तुलना यासाठी आवश्यक ठरते की देशापुढे सध्या $5 ट्रिलियन स्वप्न आहे. हे स्वप्न पूर्ण झाले तर भारताची अर्थव्यवस्था जगात 3ऱ्या क्रमांकाची असेल आणि महाराष्ट्राची अर्थव्यवस्था $1 ट्रिलियन झाली तरच देशाची अर्थव्यवस्था $5 ट्रिलियन होईल. त्याशिवाय 15व्या वित्त आयोगाने निश्चित केलेल्या निकषानुसार राज्यांना त्यांच्या GDPच्या 4% इतकेच कर्ज काढता येते. त्या 4%मधील शेवटचा अर्धा टक्का कर्ज भांडवली गुंतवणुकीवर खर्च करावा लागतो. केंद्र सरकारवर असे किती प्रमाणात कर्ज काढावे यासंबंधीचे काही स्थायी निर्बंध नाहीत, परंतु याचा अर्थ असा होत नाही की कितीही कर्ज काढावे. लोकशाही शासन व्यवस्थेत असे कर्ज नेमके कोणत्या कामासाठी खर्च झाले हे विचारण्याचा अधिकार आहे. हे कर्ज अनुत्पादक गोष्टीवर खर्च होत असेल तर ती बाब चिंताजनक आहे. हे कर्ज अनुत्पादक गोष्टीवर खर्च करू नये, तथापि पायाभूत सुविधा रोजगार निर्मितीवर खर्च करावा. स्टॉप.